हिटमॅन स्ट्राईक एंडला पोहोचलाय तर नॉन स्ट्राईकला ऋतिक कदम आणि ही जोडी हिट आहे क्रिकेटच्या पटलावरती. रेड कलरची जर्सी परिधान केले. पहिला बॉल, पहिलाच बॉलला ओव्हर द कव्हर खेळले. 2 क्षेत्ररक्षक पाठीमागे पोहोचतील का? हो पोहोचलेत. 1 क्षेत्ररक्षक तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्यात. KSK क्रीडा प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष सुभाष सुता तात्या यांचं देखील शुभ आगमन या ठिकाणी होतंय. वेलकम तात्या. आणि येणाऱ्या पुढील महिन्यामध्ये निपाणी गावच्या माध्यमातून आणखी एक भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीस येते. अर्थातच जन्नीमाता चषक 2026 ते देखील स्पर्धा आपल्याच ग्रामदैवताच्या नावाने ती स्पर्धा आपण पाहणार आहोत. हा बॉल ऑफस्टॉमच्या बाहेर टाकलाय. पोचून मारण्याचा प्रयत्न केला. अवे फ्रॉम द बॉडी टाकण्याचा प्रयत्न राहिला राकेश भातोशेचा आणि त्या बॉलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला होता, पण थोडेसे लेट झाले आणि लेट झाल्या कारणाने तो बॉल डॉट आहे. चांगली गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल. राहुल भातोसे कोहिना प्रीमियर लीग खेळून आलाय तो. चांगली क्रिकेट स्पर्धा ती देखील राहिली. पाठीमागे बॉल ओढून मारण्याचा प्रयत्न केलाय. बॉल हवेमध्ये स्टँड राहिलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी झेल पकडतील. मिड विकेटला कॅच पकडला. खेळ संपला. हिटमॅन रोहित कदमचा यस पहिली विकेट येते. आयएडीजे बाहेर जात आहेत. स्वतःवरती नाराज आहेत कारण गोगवे BCC संघाबरोबर देखील तितकी बॅटिंग रोहित कदमची झाली नव्हती. थोडी प्रॅक्टिस वाढवावी लागेल. संध्याकाळी तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. भूमिपुत्र मैदान म्हटलं ना की संध्याकाळी 9:30-10 वाजेपर्यंत लाईट्स त्या ठिकाणी असतात. बरेचसे खेळाडू जे खऱ्या अर्थाने KSKचे आहेत, सातारा जिल्ह्याचे आहेत, नवी मुंबईचे आहेत. भूमिपुत्रला तुम्हाला नाईट प्रॅक्टिस करता येईल. संध्याकाळी 9, 9:30, 10 पर्यंत तिकडे लाईट असते. रोहित कदमला प्रॅक्टिसची गरज आहे. बॉल पाठीमागे गेलाय. पाठीमागे जाऊन खेचून समोर बॉल ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतोय. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. येतोय चौकार. त्यानंतर आला चांगली बॅटिंग इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला करावी लागेल आणि तिची सुरुवात देखील सुशांतनी मैदानाच्या आतमध्ये केले. नॉन स्ट्राईकला ऋतिक कदम आहेत हार्ड हिटर बॅटर. गुगवे BCC संघाबरोबर देखील ऋतिकची जी बॅटिंग होती ती बॅटिंग निर्णायक राहिली. त्यांनी मारलेले षटकार ते त्या मॅचमध्ये इम्पॉर्टंट राहिले. स्वप्नील आलाय बॅटिंगसाठी. नावामध्ये थोडंसं करेक्शन आम्ही करतोय. राहुल बातोसे फटका पाहिला. ऑन साईडला खेचून मारण्याचा प्रयत्न केला. इथे क्षेत्ररक्षक आहे. धावा किती मिळतील? तर 2 धावा कंप्लीट करताना दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. चांगलं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतंय. एकंदरीत आपण विचार डायरेक्ट हिटचा प्रयत्न केलाय. धावा इथे येताना पाहायला मिळत आहेत. किती धावा असतील तर टोटल धावसंख्या 4 घेण्यात आले. दोन्ही बॅटरचं कौतुक करावं तेवढे कमी असेल. आणि गोगवे BCC संघाबरोबर देखील 4 धावा धावून या टीमनी घेतल्या होत्या. त्याचं पुन्हा एकदा तेच प्रात्यक्षिक तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. धावफलकावरती जाऊया. धावसंख्या स्कोरवरती लागते. पहिल्याच षटकामध्ये टोटल धावसंख्या 10 धावा स्कोरवरती लागतायत. 5 बॉलचा खेळ इथे समाप्त होताना पाहायला मिळतोय. राहुल बातोसे पहिलं षटक हाताळताना आपण पाहतोय. जन्नीमाता ट्रॉफी 2026 ची ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. बॅकफुटला गेले. कट करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा आणि इथे फलंदाज क्रमांक 2 बाद होईल. स्वप्नील बाद. आयएडीजे विकेट आले आणि विकेट शेवटच्या बॉलवरती आले. त्यामुळे धावसंख्या पण एकदा प्रेक्षकांपर्यंत पोहोचूया. धावसंख्या 1 षटकाच्या अंती धावफलकावरती धावसंख्या स्कोरबोर्डती लागते. ती 10 धावा स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळत आहेत.
नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गणेश कदम दाखल होताना पाहायला मिळत आहे. स्ट्राईक एंडला ऋतिक पोचले तर षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये ओमकार आलाय. ओमकारने चांगली गोलंदाजी केली होती. षटक क्रमांक 3 मागच्या मॅचमध्ये हाताळलं होतं, परंतु सत्र क्रमांक 1 मध्ये खेळत असताना प्रथम गोलंदाजी करत असताना तो षटक क्रमांक 2 मध्ये त्याला आणलंय. पहिला बॉल ऋतिक कदम हार्ड हिटर बॅटर तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. पहिलाच बॉल खोदून काढलाय. कॅचेस विन द मॅचेस. झेल घेण्याचा प्रयत्न केला, शेवटच्या क्षणी झेल हातातून सुटला. एक सिंगल घेते, जीवनदान मिळतंय ऋतिक कदम यांना. यॉर्कर बॉल होता, त्याला मात्र हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला. मिनी हेलिकॉप्टर म्हणायला काय हरकत नाही. लांबी एलिमिनेशन देणं गरजेचं होतं, थोडासा हवेत आणखी स्ट्रोक खेळणं गरजेचं होतं. एक सिंगल येताना पाहायला मिळतंय. गणेश कदम स्ट्राईक एंडला पाहायला मिळत आहेत. खोलात टाकलेला बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी लॉंग ऑफ रिझन मध्ये. सिंगल येताना पाहायला मिळते. शांत संयमी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे दोन्ही टीमच्या माध्यमातून. यानंतर होणारी मॅच आहे निपाणी तात्या आणि JMCC विवर. दोन्ही टीमचे कॅप्टन इनिंग ब्रेक मध्ये घेतील. आपण करणार आहोत टॉस. महत्वाचा टॉस असेल, दोन्ही टीम रेडी राहा. ऋतिक कदम पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला जाऊन पोहोचलेत. शॉर्ट बॉल पुल करण्याचा प्रयत्न, पंचांनी सांगितलंय इट्स वाईड बॉल. हाईट चेक केली. बराच ऋतिक कदमच्या डोक्यावरून हा बॉल पाठीमागे ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला आणि तेच कारण होतं आणि त्याच कारणाने हा बॉल वाईड आहे. एक एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये जोडताना पाहायला मिळते. चांगली बॅटिंग करावी लागेल. 60 आणि 60 पेक्षा जास्त धावा स्कोअरबोर्डती लावाव्याच लागतील तुम्हाला या मॅच मध्ये. हा फटका पाहू शकता. ओव्हर पिच टाकलेला बॉल याच्यावरती तुटून पडले ऋतिक कदम. जिसमें है दम वो है ऋतिक कदम. ठोकलाय अप्रतिम सिक्सर. पुढचा बॉल अवे फ्रॉम द बॉडी, अवे फ्रॉम द बॉडी टाकण्याचा प्रयत्न केलाय. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केलाय. पोहोचण्याचा देखील ऋतिक कदमनी प्रयत्न केला होता. वाईट बॉल येतोय. काही ना काही वेगळं तुम्हाला करावं लागेल गोलंदाजीमध्ये. ज्यावेळेस सिक्सर पडतात त्यावेळेस मात्र गोलंदाज वेगळी रणनीती आखतो आणि तेच मैदानाच्या आतमध्ये करत असताना ओमकारला पाहतोय आपण. नेक्स्ट बॉल फुलटॉस आहे. ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, येतील बॉलवरती. तोपर्यंत एक आणि एकच असेल. चांगली गोलंदाजी. आता पायावरती टाकलेला बॉल होता. स्लोअर पद्धत, थोडीशी गती कमी केली होती. लोअर फुलटॉस होता. ड्राईव्ह करण्याशिवाय कोणताही प्रयत्न त्या ठिकाणी राहिला नाही. सिंगल आले. मॅच चालू ठेवले. धाबा याव्या लागतील. गणेश कदमना देखील आक्रमण करावं लागेल समोरच्या टीमला, समोरच्या बाजूने. पुढचा बॉल यावेळेस स्क्वेअर कट करायचा होता. अवे फ्रॉम द बॉडी टाकलाय. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. थोडंसं शरीरापासून दूर ठेवतायत. ऑफस्टम्पच्या बाहेर पिचिंग पाहायला मिळते. गुड लेन स्पॉट वरती पडल्यानंतर बॉल देखील तितक्याच वेगाने यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निघून जातोय. चांगली गोलंदाजी. कमबॅक केलाय. ओमकारचं कौतुक करावं लागेल. सिक्सर आला त्यानंतर काही बॉल चांगले हाताळण्याचा प्रयत्न देखील मैदानाच्या आतमध्ये होतोय. फटका फसलाय. पाठीमागे बॉल आणि इथे कॅच पकडले. गणेश कदमना काही करता आलेलं नाहीये या मॅच मध्ये. विकेटचं पतन. आणखी एक विकेट. विकेट क्रमांक 3 गिरता हुआ, संगीत बजता हुआ. आइए डीजे. मोरिया स्पोर्टचे प्रोप्रायटर ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि नेक्स्ट मॅच वारसोली देवची आपल्याला पाहायला मिळेल. पाण्याची व्यवस्था करा पंचांसाठी. टॉस आपण करणार आहोत. मी मान्यवरांना विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. एका बाजूला तुम्ही पाहताय टीम निपाणी तात्या आणि दुसऱ्या बाजूला JMCC विवर. येल्लो कलर टॉस केला जाईल. कॉल कोण करणार आहे? देऊया निपाणीला. येस, स्विंग दी कॉइन. छापा कॉल होता
आहे काटा. टॉस जिंकला आहे विवर टीम. महत्वाचा निर्णय. बॅटिंग. दादा पूर्णपणे 360 मैदान आहे. थोडंसं लांब यावं लागलं, मात्र अशा मैदानामध्ये एक चांगला खेळ खेळाडूंचा बघायला भेटतो, एक चांगला खेळ खेळायला भेटतो. त्यामुळे पूर्ण सर्कल मैदान एखाद्या आयोजकानं उभं केलंय. काय बोलशील? काय नाही, आयोजन तर मस्तच केलंय. स्कोर पण होतोय इथे ग्राउंडवरती. बॉलरची आहे जशी आज बॅटिंग पण करावी लागेल, स्कोर चांगला उभा करावा लागेल, मग फायटिंग स्कोर होईल. विवर टीमसाठी 2025चं वर्ष कसं राहिलंय? काय ट्रॉफी आलेत का यंदाच्या टेनिस क्रिकेटच्या सीझनमध्ये? नाही 2025 मध्ये तर काय नाही, हाडलंकच आहे आमचं. म्हणजे या ट्रॉफीच्या शोधामध्ये तुमची टीम यंदा चांगल्या पद्धतीने खेळेल. हो नक्कीच, आम्ही 100% आमचं देऊ. टॉस जिंकलाय, महत्वाचा निर्णय. बॅटिंग. बॅटिंग. तुम्हाला गोलंदाजी हवी होती का? स्माइल वरून कळतंय. मिळेल आणि प्रयत्न दोन्ही टीमच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये सुरू आहेत. खुला टाकलेला बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर भेटेल का? हो, भेटलाय. गणेश कदमचं उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. क्या बात आहे, अप्रतिम क्षेत्ररक्षण. KSK क्रीडा प्रतिष्ठानचे सहखजिनदार म्हणून ते काम करतायत, परंतु टीमसाठी देखील लाजवाब क्षेत्ररक्षण केलंय. धावफलकावरती जाऊया. धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते 14 धावा. म्हणजे ज्या धावा पहिल्या षटकामध्ये येणं होतं त्या धावा येताना पाहायला मिळत आहेत. मैदानाच्या आतमध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये तुम्ही कल्याणी घोरपडे सर आणि शशी साटम सर यांना पाहताय. अनुभवी पंच आहेत. अनेक क्रिकेट स्पर्धा त्यांच्या माध्यमातून केल्या जातात. खुल्या गटाचं क्रिकेट असेल, ISPL ला कोण विसरेल. ISPL येणाऱ्या काळामध्ये येते, म्हणजे आय थिंक याच महिन्याच्या एंडिंगला सुरुवात होईल त्या क्रिकेट स्पर्धेची. आणि पुन्हा एकदा ॲज अ टीम मॅनेजर म्हणून तुम्ही कल्याणी घोरपडे सर यांना पाहाल, शशी साटम सर. 70-70च्या अनेक क्रिकेट स्पर्धा असतील, टेनिस क्रिकेट .inच्या अनेक स्पर्धा असतील. शशी साटम सर यांना तुम्ही पाहता. महाराष्ट्र आणि महाराष्ट्र बाहेरच्या अनेक क्रिकेट स्पर्धा शशी साटम सर असतील, कल्याणी घोरपडे सर असतील, धनंजय कोळी सर, सूर्यकांत आढाव सर आज नाही आहेत. ते देखील या KSK प्रतिष्ठानचे महत्त्वपूर्ण घटक आहेत, कारण 2016ला KSKची स्थापना झाल्यानंतर हे चारही पंच रेग्युलर राहिलेत. ओ, पहिला बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. फिरकी गोलंदाजाला बोलवलंय सचिन. ओ, इथे काय घडतंय? मोये गणेश कदमनी चुकी केली आणि त्या कारणाने एक्स्ट्रा रन्स द्यावी लागते. या चुका करून चालणार नाही. टार्गेट कमी आहे, टार्गेट छोटा आहे. गोलंदाजी मार्कृती सचिनला आपण पाहतोय. फिरकी गोलंदाज सचिन 07. क्रिकेट चांगलं पाहायला मिळतंय, कमालीचं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतंय. ओहो, चांगला बॉल आहे. फिंगर रोल्स केलेत, टप्पा पडला, थोडासा बॉल खाली राहिला. मिडल स्टंप वरून पाठीमागे ट्रॅव्हल होतोय. गोविंद कदमला तुम्ही यष्ट्यांच्या पाठीमागे पाहताय. सहजासहजी त्यांच्या हातातून बॉल सटकत नाहीये, परंतु आज सटकलाय. उत्कृष्ट ST रक्षक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. स्लोअर पद्धतीचा बॉल पिक केला ऑन साईडला. गगनचुंबी हवाई सफर, हवाई हल्ला मैदानाच्या आतमध्ये ठोकलाय पठ्ठ्याने. सिक्सर. तू 22 धावा तब्बल स्कोर बोर्डती लागतात. आपण चर्चा करतोय KSK प्रीमियर लीग 2026 या क्रिकेट स्पर्धेबद्दल. येणाऱ्या मार्च महिन्यामध्ये तुम्हाला ही क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळेल. तब्बल लाखाचं पारितोषिक आहे. प्रथम पारितोषिक 1 लाख. त्याचबरोबर विशेष आकर्षक ट्रॉफी आहे. या ट्रॉफीची खऱ्या अर्थाने चर्चा आहे. ट्रॉफी बनवण्याचं काम कमिटीच्या माध्यमातून सुरू आहे. विशेष ट्रॉफी असेल, ऑक्शनला तुम्ही ती ट्रॉफी नक्की पाहाल. सचिनचा पुढचा बॉल. वा बाई वा, लेग साईडला सूर्यकुमार यादवची आठवण करून देणारा हा फटका पिक केला लेग साईडला. अगदी या बॉलला पाठवलंय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. क्वालिटी स्ट्रोक, सिक्सर. डीजे मास्टर कौतुक करावं लागेल. काय फटकेबाजी सुरू आहे आणि बॅटर मैदानाच्या आतमध्ये विशाल. नावामध्ये विशाल आणि फलंदाजी सुद्धा विशाल करतोय. सचिनने काही बॉल चांगले टाकले, परंतु इथे थोडीशी दिशा चुकीची राहिली आहे, परंतु फटके देखील चांगले पिक केलेत. विशालचं कौतुक करावं लागेल. ओपनिंगला आलेत.
यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटनी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला. टायमिंग तितकं जुळून आलं नाही, परंतु एक सिंगल देताना पाहायला मिळत आहेत. धावफलकावरती जाऊया. धावसंख्या स्कोरवरती लागताना पाहायला मिळते 29 धावा. 48 धावांचा पाठलाग सुरू आहे. षटक क्रमांक 2चा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. तुम्ही मॅच पाहताय रामेघर विरुद्ध अकल्पे. सचिन फिरकी गोलंदाज. हा देखील बॉल पहा तुम्ही. झाडू स्ट्रोक म्हणायला काय हरकत नाही. आला, पिक केला, पाठवून दिला लेग साईडला. जबरदस्त फटका होता. टायमिंग प्रॉपर होतं. सुरेख फटका, सुंदर फटका. 6 धावा. बारा चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. या षटकामध्ये पैसा वसूल बॅटिंग आपल्याला दोन्ही फलंदाजांनी करताना पण पाहिलं. राहुल भातोशेचा हा स्ट्रोक कमालीचा होता. टप्पा पडला आणि त्यानंतर पिक केलं लेग साईडला, लेग पंच केला. बॉल सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. या बॉलला हळूवार पद्धतीने हलक्या हाताने खेळले. बॅकवर्ड डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी. बॉल आणि खेळाडूंमध्ये रेस लागले. बॉल जिंकला या ठिकाणी. इथे आणखी 4 धावा घेत आहेत. चौकार. पुरेशा नव्हत्या आपण चर्चा केली होती पहिल्या सत्रामध्ये, कारण 48 धावा इथे मात्र पुरेशा नाही. तिथे तुम्हाला 70+ धावा 4 षटकांच्या पाठीमागे ठेवाव्या लागतीलच. 48 करायच्या होत्या. आता इथून पुढे जर आपण पाहिलं तर केवळ 9 धावा करायच्या आहेत. ओके, 11 चेंडू 9 धावा. मॅच लवकर समाप्त होईल. पुढच्या दोन्ही टीमनी रेडी राहा मित्रांनो. फुलटॉस आहे. ड्राईव्ह केलाय. समालोचन कक्षाला दिलेली ही मानवंदना मी म्हणेन. समोर पाठवलंय, डिपॉझिट केले लॉंग ऑनच्या वरून. शुभमचा जबरदस्त स्ट्रोक. 6 धावांसाठी सिक्सर. वा बाई वा. या बॉलला गायब केलंय मी म्हणेन. बॉल सापडलेला नाहीये. आता सर्व आयोजक आमचे शोधतील हा बॉल. काय फटका होता. सुंदर टायमिंग होतं. अप्रतिम टायमिंग होतं. जबरदस्त स्ट्रोक. खेळाडूला विनंती आहे आपण आतमध्ये या प्लीज. बॉल आलाय. 3 धावांची गरज आहे केवळ हा सामना जिंकण्यासाठी. वन साइड मॅच आपल्याला पाहायला मिळते. अफलातून बॅटिंग अक्कलपे टीम. पाठीमागे गेले आणि या बॉलला पाठवलंय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. सामना जिंकला अक्कलपे टीमने. 2 सामने जिंकले. सुपर 5 मध्ये दुसरा संघ दाखल होताना पाहायला मिळतोय टीम अक्कलपे. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. रामेघर टीम आपलं देखील मनापासून या ठिकाणी कौतुक करावं तेवढं कमी असेल. मॅन ऑफ द मॅच देऊया आपण या मॅच मध्ये. अप्रतिम सॉलिड बॅटिंग केली. प्रेक्षकांसाठी आनंदाने बॅटिंग राहिली. फलंदाज आहे विशाल. क्वालिटी बॅटिंग. एकूण धावा विशालच्या बॅटमधून आल्या